इग्नाइट ॲग्रिकॉस या यूट्यूब चॅनलवर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज 16 जानेवारी 2024 कृषी सेवकच्या दुसऱ्या शिफ्टचा पेपर आता नुकताच पार पडलेला आहे। पेपर संपल्यानंतर काही विद्यार्थ्यांच्या प्रातिनिधिक प्रतिक्रिया आपण घेणार आहोत। आपल्यासोबत एक विद्यार्थिनी आहेत, आपण त्यांच्याशी बोलूया। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? माझं नाव सोनाली सोनवणे। सोनाली मॅडम, कसा होता आजचा पेपर? आजचे पेपर म्हणजे मराठी आणि इंग्लिश ते तर ओके होतं, चांगलंच होतं। फक्त आपलं जे ॲग्रीचं होतं ते थोडंफार हार्ड होतं, एवढं पण हार्ड नव्हतं, एकदम थोडं किंचित हार्ड होतं। बाकी ओव्हरऑल मराठी व्याकरण, गणित बुद्धिमत्ता याचं स्वरूप कसं होतं? इझी होतं, मराठी जरी इझीच होतं। ते पेपर सोडवायला तुम्हाला वेळ मिळाला? हो, भरपूर वेळ मिळतो। एकंदरीत आपण सगळे प्रश्न सोडवले का? हो, मी पूर्ण इझी होता, एवढं हार्ड नव्हतं। म्हणजे अगदी एका वाक्यात काय सांगाल, पेपर सोपा होता, अवघड की मध्यम स्वरूपाचा? मध्यम होता, इझी टू मॉडरेट होतं। तुमचं म्हणणं आहे की जे ॲग्रीचे क्वेश्चन होते ते थोडेसे डिफिकल्ट होते? थोडेसे डिफिकल्ट लेवल होती त्याची, बाकी जास्त नाही। तुम्हाला इग्नाइट अकॅडमीकडून पुढील परीक्षेसाठी शुभेच्छा आहेत. थँक्यू। सर नमस्कार, काय नाव आपलं? सोपान निवृत्ती बेंडके। सोपान सर, पेपर नुकताच झाला आहे आता कृषी सेवकचा, कसा होता पेपर, काय सांगाल? सर माझ्या मते पेपर खूप अवघड पण नव्हता आणि खूप सोपा पण नव्हता। फक्त खूप लेंदी क्वेश्चन दिलेले होते त्यांनी। एका क्वेश्चनला कमीत कमी 2 ते 3 मिनिट लागत होते, त्यामुळे कोणताच क्वेश्चन लवकर समजून येत नव्हता। आणि त्यांनी सिलेबस व्यतिरिक्त सिलेबसला पकडून आणि सिलेबस व्यतिरिक्त थोडं सिलेबस टाकलेलं होतं। म्हणजे जो त्यांनी प्रॉपर सिलेबस दिला होता ना, त्याच्यातला कमीत कमी 2 ते 5% क्वेश्चन विचारले होते, बाकी व्यतिरिक्त सगळं बाहेरचं विचारलं होतं। बाहेरचं म्हणजे कसं की ज्यावेळेस आपण ॲग्री करतोय त्याच्या रिलेटेड ॲग्री रिलेटेड म्हणजे हवामान, वस्तुस्थिती, परिस्थिती या गोष्टींचा जास्त समावेश केला होता आपला। त्यामध्ये आपण कसं सामान्य कृषीचा मुलगा कसा अभ्यास करतो, व्हरायटीज करतो, त्याच्या सीड ट्रीटमेंट वगैरे सगळं प्रॉपर अभ्यास ते करतो, प्रॉपर एकही क्वेश्चन नव्हता। म्हणजे थोडक्यात ॲप्लिकेशन बेस्ड पेपर होता? हो, ॲप्लिकेशन बेस होता आणि खूप लेंदी हे होतं। रिझनिंग पण खूप डोकं खाऊ होतं आणि इंग्लिश पण तसंच होतं। एकंदरीत वेळ पुरला पेपरला? नाही, पेपरचा शेवटी प्रत्येकाला थोडंसं होतं मॅनेज पेपर, कारण 60 क्वेश्चन आहे ना, पहिले 120 क्वेश्चन होते, आता 60च क्वेश्चन आहे। एकंदरीत पेपरचं स्वरूप सोपं, मध्यम की अवघड स्वरूपाचं होतं? नाही, मग तसं अवघडच होतं, बऱ्यापैकी खूप अवघड होतं इतर परीक्षांपेक्षा। हो। बाकी मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याबाबत काय सांगा? मराठी व्याकरण सोपं होतं, इंग्रजी पण सोपंच होतं, बुद्धिमत्ता खूप अवघड होती। साधारणतः कुठले टॉपिक होते बुद्धिमत्तामध्ये? सेटिंग अरेंजमेंट? सेटिंग अरेंजमेंट होती आणि बुद्धिमत्तेमध्ये नातेसंबंध वगैरे? नाही, नातेसंबंध नव्हता, एक पण क्वेश्चन नव्हता। नंबरिंग असेल, आणि अल्फाबेट्स सर ते आपण काय म्हणतो नाही काय, असं सिलेबस असतो बघा, अल्फाबेट्स? नाही, अल्फाबेट्स तर होतेच आहे, पण ते नाही का आपण याला मला आठवण त्याचं, ते 3 ते 4 क्वेश्चन आणि पॅसेज खूप असतात, पॅसेजवरती 2-3 क्वेश्चन असतात। रिझनिंगला पण ABCD BCD असं अरेंजमेंट करायला होता आणि 2-4 क्वेश्चन त्याच्यामध्ये असतात। सर तुम्हाला पुढील सर्व परीक्षांसाठी इग्नाइट अकॅडमीकडून खूप खूप शुभेच्छा। थँक्यू सर। ही एक विद्यार्थिनी आहे, आपण त्यांना विचारूया। मॅडम नमस्कार, काय नाव आपलं? स्वाती आमले। स्वाती मॅडम, कृषी सेवकचा पेपर झाला आता नुकताच, कसा गेला पेपर आपल्याला? पेपर ठीक होता, जास्त हार्डही नव्हता आणि इझीही नव्हता। एकंदरीत मुलांचं म्हणणं असं होतं सकाळच्या शिफ्टला की जे ॲग्रिकल्चरचे जे क्वेश्चन होते ते डिफिकल्ट होते आणि ॲप्लिकेशन बेस्ड जास्त क्वेश्चन होते, तर तुम्ही काय सांगाल, तुमच्या शिफ्टला कसा पेपर होता? करंटवर जास्त भर होता, म्हणजे करंट डाटाबेसवर सगळा। अच्छा, आणि एकंदरीत मराठी व्याकरण, इंग्रजी व्याकरण याबाबत काय सांगाल? व्याकरणमध्ये, मराठी व्याकरणामध्ये पण त्यांनी इंग्लिशसारखे एरर विचारले होते आणि इंग्लिशमध्ये पण एरर होते, सेंटेन्स रिअरेंजमेंट होतं। एकंदरीत काय सांगाल, पेपर सोपा होता, अवघड की मध्यम स्वरूपाचा? मध्यम होतं। वेळ पुरला आपल्याला? वाचायला जास्त वेळ लागायचा, प्रश्न थोडासा कमी म्हणजे पडला। तुम्हाला शुभेच्छा आहेत मॅडम पुढच्या सगळ्या परीक्षांसाठी.